रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। वर्षातील सर्व 24 एकादशींपैकी निर्जला एकादशी ही सर्वात महत्त्वाची एकादशी मानली जाते। यंदा निर्जला एकादशी व्रत 18 जूनला पाळण्यात येईल। या दिवशी कोणते शुभयोग जुळून येत आहे, चला तर आज जाणून घेऊया। ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळलं जातं। यावेळी एकादशी 18 जूनला आली आहे। या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहे। या शुभयोगांमध्ये निर्जला एकादशीचं व्रत करणं अधिक शुभ आणि फलदायी मानलं जातं। हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्यांच्या कुटुंबियांना भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो आणि व्रताचा पूर्ण लाभ मिळतो। शुभ फलप्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं कडक व्रत पाळलं जातं। हे व्रत पाण्याविना पाळलं जातं आणि म्हणून सर्व एकादशींमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानलं जातं। पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती, म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असेही म्हणतात। या व्रताची अचूक तारीख आणि पारण वेळ, या दिवशी कोणते शुभयोग तयार होणार आहेत जाणून घेऊया। 17 जून रोजी पहाटे 4:43 एकादशी तिथीला सुरुवात होईल आणि 18 जून रोजी सकाळी 7:28 समाप्त होईल। यावेळी निर्जला एकादशीला अनेक शुभयोग तयार झाले आहेत। स्वाती नक्षत्र आणि विशाखा नक्षत्रात मिळून 3 शुभयोग तयार झाले आहेत। याशिवाय या दिवशी रात्री 9:39 पर्यंत दिवसभर शिवयोग राहील। त्यानंतर सिद्धयोग तयार होईल। सिद्धयोगाचं व्रत केल्याने तुमच्या घरात धनसंपत्ती वाढते असं मानलं जातं। याशिवाय दुपारी 3:56 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5:24 पर्यंत त्रिपुष्कर योग तयार होईल। या शुभयोगांमध्ये निर्जला एकादशीचं व्रत केल्याने तुम्हाला भरपूर पुण्य प्राप्त होते। निर्जला एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। यासोबतच घरात सुखसमृद्धी नांदते। आर्थिक संकटांनी त्रस्त असलेल्यांसाठी निर्जला एकादशीचं व्रत अत्यंत शुभ मानलं जातं। एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होते। भक्तांवर श्रीहरी विष्णूची कृपा कायम राहते। लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो आणि धनसंपत्तीत वाढही होते। दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।